तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे आपल्या देरेगावातल्या मराठी शाळेमध्ये. तर 15 ऑगस्टला मला ब्लॉग शूट करायचा होता, पण ब्लॉग शूट का करता नाही आला, कारण की निसर्गाने आपल्याला त्या दिवशी पाऊस दिला होता. पावसामुळे मला काय ब्लॉग शूट करता आला नाही. त्यामुळे मी आलोय आता ब्लॉग शूट करण्यासाठी आपल्या हायस्कूल म्हणतो, मराठी शाळेमध्ये. तर इथे आहे ना, अत्यंत मस्त शाळा आहे, म्हणजे चांगलं शिकवतात. तर इथं काही मुलांचे ना फर्स्ट प्राइज म्हणजे 1 नंबर आलेला आहे. तर त्यांची आपण म्हणजे व्हिडिओ घेणार आहे, आणि इथलच्या जे मुख्याध्यापक आहे त्यांची बाईट घेणार. तर चला. तर मित्रांनो, आपण बघू शकतो आपण वर्गात आलेलो आहे. तर मॅडम आहेत, क्लास टीचर आहेत. तर क्लास टीचरला आपण माहिती विचारू. तर मॅम, कसं भेटलंय मॅडम? वार्षिक परीक्षेमध्ये आपण इयत्ता पहिलीची जी वार्षिक परीक्षा झाली त्याच्यामध्ये त्याला सगळ्यात जास्त म्हणजे 98% आणि त्याला त्याबद्दल मेडल भेटलेलं आहे. हे त्याला मिळालेलं आहे. हाच मुलगा अहमद रजा मुन्ना शेख हा इयत्ता 2री मध्ये शिकतोय, आणि त्याने गेल्या वर्षी इयत्ता 1ली मध्ये असताना लक्षवेध ही राज्यस्तरीय परीक्षेमध्ये आपल्या राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळाल्यामुळे त्याला हे मेडल मिळालेलं आहे. आणि त्याच परीक्षेमध्ये लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेचं त्याला प्रशस्ती पत्रक हे सुद्धा मिळालेलं आहे. तसंच मित्रांनो, मुलगा नाही तर मुलगी पण बघा, राज्यात हे दोघं 1 नंबर आहे, म्हणजे दोघांना पण सेम मार्क होऊ शकता. तर मॅम तुम्ही थोडीशी ही सृष्टी सुनील धनवटे इयत्ता 1ली मध्ये लक्षवेध परीक्षेमध्ये 108 मार्क मिळवून आपल्या राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून पहिली आलेली आहे. तर आता आपण क्लास टीचरला विचारणार आहे थोडीशी. आता प्राध्यापक आहे ना, आपण त्यांना आपल्या शाळेविषयी थोडीशी माहिती विचारणार आहे. कशी आहे शाळा, किती विद्यार्थी शाळेमध्ये, पूर्ण शाळेमध्ये किती विद्यार्थी, काय आहेत? आमच्या शाळेमध्ये 157 विद्यार्थी आहेत, आणि आम्हाला आनंद वाटतो तर ह्यावेळेस 15 मुलं ही इंग्लिश मिडियमच्या आपल्या शाळेमध्ये दाखल झालेली आहेत. आणि मला अभिमान आहे तर हे अशी लहान लहान मुलं ही आतापासूनच राज्यामध्ये चमकतात. त्यामुळे त्यांचं भवितव्य आणि एकत्रित शाळेत मुलांचं सारं भवितव्य खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि आपल्या देणे शाळेतील सर्व शिक्षकांचा मुख्याध्यापक मला खूप गर्व आहे. ते खूप तळमळीने शिकवतात. आता सर्व वर्गामध्ये यावेळेस आम्हाला 15 होता कमीत कमी 120 ते 150 पर्यंत पारितोषिक अशी मिळालेली आहे. आणि मोठ्या रँक मध्ये पास झालेली आहे. शाळेच्या दृष्टीने ही गर्वाची बाब. तर मित्रांनो, बघितलंय आपल्या झेडपीच्या शाळेतले मुलं हे कुठंही कमी राहत नाहीये, म्हणजे कुठंही कमी अजिबात नाही. आपल्या खेडेगावामध्ये असले, शहर गावात कसं थोडंसं हे असतं, पण आपल्या खेडेगावात पण आता सध्या प्रॉब्लेम जायला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं सरांनी मॅडमची माहिती दिली? तुम्हाला पूर्ण शाळा दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, पूर्ण आपल्या शाळेची माहिती भेटलेलीच आहे. तर थोडीशी माहिती अजून राहिली होती, तर मी ती देतो. तर मित्रांनो, शाळा कशी वाटली? मस्त ना. आपले खेडेगावातले पण पोरं आता कुठेतरी वरती चालले आहेत, ते चांगलं आहे नाही का. तर पहिले शाळा इकडे होती, पहिले शाळा या साईडला होती, म्हणजे इथे जुनं बांधकाम होतं. तर आता इकडे आहे नवीन बांधकाम. इथं 2 वर्ष झाली शाळेला बांधून. पहिले जुनं होतं, आता नवीन केलंय. आणि पहिले हे कॉलम पाहतायत तुम्ही खाली, हे कॉलम पण म्हणजे ब्लॉक पण नव्हते. हे ब्लॉक होते ना, ब्लॉक नव्हते पहिले. पहिले पूर्ण म्हणजे स्वच्छता नव्हती. आता इतकी स्वच्छता आहे शाळेमध्ये. शाळेमध्ये येऊशी वाटतं, बसूशी वाटतं. खूप मस्त शाळा आहे. आणि टोटली ते 2री ते 4थी पर्यंत शिक्षण आहे. पहिली ते 4थी पर्यंत शिक्षण आहे. आणि टोटली ते 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 8 ते 9, 9 ते 10 वर्ग इकडे पण आहे. म्हणजे भरपूर चांगले, आणि भरपूर एकदम चांगलं हे केलं गेलेलं आहे इथं शाळेमध्ये. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.